अयोध्येचं राम मंदिर भारताच्या प्राचीन इतिहासाचं आधुनिक मूर्त स्वरूप। आज अयोध्येतलं राम मंदिर पूर्ण झालं। कोणतंही मंदिर पूर्ण होण्यासाठी तो ध्वजारोहण विधी असतो, तो आज अयोध्येमध्ये पार पडला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मंदिराच्या शिखरावर भगवा ध्वज फडकला। श्रीरामाचं मंदिर हा या देशाचा फक्त आध्यात्मिक किंवा सांस्कृतिक इतिहास नाहीये, तो या देशाचा सामाजिक आणि राजकीय इतिहासही आहे। स्वतंत्र भारताचा राजकीय इतिहास, विशेषतः 1990 नंतरचा इतिहास हा राम मंदिराशिवाय पूर्णच होऊ शकत नाही। राम मंदिराबद्दलची मागणी, त्यानंतर त्या मागणीचं सामाजिक आणि राजकीय चळवळीमध्ये झालेलं रूपांतर, प्रदीर्घ न्यायालयीन लढाई, त्यानंतर प्रत्यक्षात आलेलं राम मंदिर हा इतिहास फक्त काही वर्षांचा नाहीये, तर करोडो भारतीयांच्या भावनांचा इतिहास आहे। राम मंदिराचं भूमिपूजन, रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना आणि आजचा ध्वजारोहणाचा सोहळा हे तीनही प्रमुख कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते पार पडले, आणि तेही ते पंतप्रधानपदी असतानाच। हाही या संपूर्ण मंदिर निर्माणातला एक वेगळा योगायोग। राम मंदिर हा भाजपच्या राजकारणातलाही महत्त्वाचा मुद्दा राहिला। राम मंदिर पूर्ण करणं हे भाजपच्या प्रमुख राजकीय उद्दिष्टांपैकी एक होतं, आणि भाजपचेच पंतप्रधान असताना ते उद्दिष्ट पूर्णही झालं। राम मंदिराच्या मुद्द्यावरून देशभरात सुरू झालेलं राजकारण हे मंदिर पूर्ण झाल्यावरही थांबेल अशी अपेक्षा नाहीये। पण एकीकडे हे सगळं होत असतानाच दुसरीकडे अयोध्येतलं राम मंदिर हे आता लाखो भारतीयांसाठी महत्त्वाचं तीर्थस्थळही बनलंय। दर महिन्याला देशभरातले लाखो भाविक, देशभरातलेच कशाला, देशाच्या बाहेरूनही येणारे लाखो भाविक दर्शनासाठी अयोध्येला पोहोचतात, आणि या सगळ्यांसाठी आज हे मंदिर पूर्ण होण्याची भावना सुखावणारी आहे। अयोध्येच्या राम मंदिराबद्दल आज बोलणारच आहोत, पण त्या अगोदर पाहूयात एक खास रिपोर्ट। रामाची नगरी अयोध्या आज सर्व दूर फुलांनी सजली होती आणि उत्साहानं गजबजली होती, कारण गेल्या अनेक वर्षांचं स्वप्न आज अयोध्येमध्ये पूर्ण झालं। अयोध्येमधलं श्रीरामाचं मंदिर आज पूर्ण झालं। हे मंदिर पूर्ण होण्यासाठीचा धर्मध्वजारोहणाचा कार्यक्रम आज संपन्न झाला। आज अयोध्या नगरी भारत की सांस्कृतिक चेतना के एक और उत्कर्ष बिंदु की साक्षी बन रही है। आज संपूर्ण भारत, संपूर्ण विश्व राममय है। हर राम भक्त के हृदय में अद्वितीय संतोष है। 5 ऑगस्ट 2020 ला अयोध्येतील श्रीराम मंदिराचं भूमिपूजन झालं। त्यानंतर मंदिराच्या कामाला सुरुवात झाली। या मंदिराचं काम करताना त्याची शैली, त्याची सजावट, मंदिरामधील मूर्ती या सगळ्यामध्ये भारतीय परंपरा, भारताचा इतिहास आणि भारताची संस्कृती या सगळ्याचा मिलाफ साधण्यात आला। देशातील आणि देशाबाहेरीलही करोडो भारतीयांनी राम मंदिरासाठी देणगी दिली। त्याच देणगीतून हे मंदिर उभं राहिलं। 22 जानेवारी 2024 ला या मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। ही प्राणप्रतिष्ठा झाली तेव्हाही मंदिराचं काम पूर्ण झालं नव्हतं, पण 2025 मध्ये मंदिराचं काम पूर्ण झालं आणि आज मंदिरावर धर्मध्वजा फडकली। कभी अयोध्या विकास के पैमानों में बहुत पीछे थी, आज अयोध्या नगरी यूपी के अग्रणी शहरों में से एक बन रही है। साथियों, 21वीं सदी का आने वाला समय बहुत महत्वपूर्ण है। आजादी के बाद के 70 साल में भारत विश्व की 11वीं सबसे बड़ी अर्थव्यवस्था बना। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंदिरावर हा ध्वज फडकावला। 161 फूट उंच शिखरावर 22 फूट लांब आणि 11 फूट रुंद असा हा भगवा ध्वज आज फडकला। यावेळेस नरेंद्र मोदींसोबत RSSचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत हेही उपस्थित होते। वैदिक शास्त्रांनुसार मंदिराच्या शिखरावर धर्मध्वजा म्हणजेच भगवा पताका फडकवणं अनिवार्य आहे।
हा ध्वज देवतेची उपस्थिती, शक्ती आणि संरक्षणाचं प्रतीक मानला जातो. प्राणप्रतिष्ठा झाल्यावर काही काळानंतर हा विधी पार पडतो. अयोध्येतल्या आजच्या या सोहळ्यानंतर करोडो भारतीयांच्या चेहऱ्यावर आनंद पसरलाय. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. अयोध्येमध्ये आज पार पडलेल्या याच सोहळ्याबाबत आज बोलणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी. कुलकर्णी सर, नमस्कार. 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 काळाराम मंदिरात, नाशिकच्या काळाराम मंदिराचे मुख्य पुजारी महंत सुधीरदास महाराज आपल्यासोबत आहेत. सुधीरदासजी, आपलंही स्वागत. बोलतो. जय श्रीराम, जय श्रीराम. भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले आपल्यासोबत आहेत. तुषारजी, आपलंही स्वागत. नमस्कार. नमस्कार. आणि राजकीय विश्लेषक मकरंद मुळे आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. मकरंदजी, आपलंही स्वागत. नमस्कार. सुधीरदासजी, मला चर्चेच्या सुरुवातीला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं, म्हणजे हा सोहळा खूप छान झाला. तमाम भारतीयांनी, ज्यांना तिथे जाता आलं त्यांनी तिथे जाऊन पाहिला, ज्यांना तिथे जाता आलं नाही त्यांनी आज टीव्हीच्या स्क्रीनवर हा सगळा सोहळा बघितला. पण हा सगळा सोहळा बघताना प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रश्न होता की मंदिराचा ध्वजारोहण सोहळा म्हणजे नेमकं काय असतं. म्हणजे ध्वजारोहण सोहळा झाल्यानंतरच मंदिर पूर्ण होतं असं जे म्हटलं जातं, त्याच्या मागची भावना नेमकी काय आहे? म्हणजे आज राम मंदिर पूर्ण झालं असं आपण का म्हणतोय? जय श्रीराम. आज अत्यंत पुण्यपवित्र असा दिवस, प्रभू रामचंद्र आणि सीतामय्या यांच्या विवाहाचा दिवस आज मानला जातो. मंगळवार देखील आज त्या ठिकाणी आहे. प्रभू रामचंद्रांचा जन्मदिवस देखील मंगळवार होता. हनुमंतरायाचा जन्मदिवस देखील मंगळवार होता. आणि आजच्या या कलश सह जो ध्वजपूजन आहे त्याचाही आज मंगळवारचा अभिजित मुहूर्त असं म्हटलं जातंय की 8,800 वर्षानंतर हा मुहूर्त परत आला, असं एकंदरीत गॅलेक्सिकल पोझिशन दाखवली जाते. आम्ही काही त्याच्या अगदी मायक्रो प्लॅनिंग मध्ये गेलो नाही, म्हणजे आकडेमोड अगदी परफेक्ट, पण जे काही चर्चेमध्ये आलं ते आपल्या पर्यंत सांगतो आहे. आपण पाहिलं आहे की ज्या वेळेला मागच्या 2 वर्षापूर्वी ज्या वेळेला मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली त्यावेळेला शिखर आणि प्रासादाचं थोडंसं काम त्या ठिकाणी बाकी होतं. त्यामुळे जी मुख्य ध्वजा आहे ती ध्वजा अजून त्या ठिकाणी लावणं बाकी होतं. त्याचा सगळा जो एक मागची जी त्याला पेंडुलिका म्हटलं आहे किंवा तो जो दंड म्हटला आहे, त्या दंडाची जी तिथे जागा होती त्या जागेच्या संदर्भामध्ये काही तांत्रिक अडचणी म्हणजे कामाच्या स्वरूपाच्या होत्या. त्या पूर्ण झाल्यानंतरच तिथे तो बसवता येतो. तो पूर्ण झाल्यानंतर ही तारीख आजची जी गेल्या 4 महिन्यापूर्वीच ही तारीख काढली गेलेली होती. आणि जसं आपण पाहतो, आपल्याला महाराष्ट्रामध्ये अनुभव आहे की पंढरीच्या वारीच्या वेळेला असंख्य जे मंडळी आहेत ती मंदिरामध्ये पोहोचू शकत नाही, परंतु शिखराचं दर्शन घेतात. शिखराच्या वर ध्वजा सांगितलेली आहे आणि नवग्रहांची जी स्थानं सांगितली आहेत त्या ध्वजाकारे केतू असं म्हटलंय. केतूला त्या ठिकाणी स्थान दिलेलं आहे. आणि त्या ध्वजेच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला ध्वजपूजन पूर्ण होतं, ध्वज पताका त्या ठिकाणी ठेवली जाते, तर असं शास्त्रांनी सांगितलंय की मंदिर हे परिपूर्ण त्या ठिकाणी झालं. आणि त्याच्यात 2 मतप्रवाह आहेत की ध्वजावरती प्रत्येक देवतांच्या वाहनाचंही चिन्ह असतं किंवा आज आपण जे पाहिलंय की जे परंपरागत हा कोविदार वृक्ष, सूर्य आणि ओम हे 3 त्या रेशमी ध्वजावरती त्या ठिकाणी ठेवलीये. तर हा कांचनार वृक्ष जो आहे किंवा कोविदार हा जो वृक्ष आहे हा मंदार आणि पारिजात याचं कॉम्बिनेशन आहे. मनू आणि इक्ष्वाकू पासून त्यांच्या राजध्वजावरती त्याची रचना त्या ठिकाणी शास्त्रांनी सांगितलेली आहे. आणि इकडे सूर्यवंश म्हणूनही त्याचं प्रतीक त्या ठिकाणी सांगितलंय. त्याचप्रमाणे ओम जो आहे हा ओंकार प्रौढ मूल क्रमप्रदर्शित विस्तीर्ण छंद शाखा, हा ओंकार जे सनातन धर्माचं सर्वात मोठं प्रतीक त्या ठिकाणी मांडलंय. असे 3ही प्रतीक त्या ध्वजावरती घेऊन आज आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, सरसंघचालक पूजनीय मोहनजी भागवत, त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते पूजन करून हा धर्मध्वज वरती चढवलाय. आणि खऱ्या अर्थाने मंदिराचं काम पूर्ण झालं.
परिकोटी ज्याला आपण ओरिया म्हटलंय, बाजूची जी साईड आहे, याच्यात 3 विषय आलेत की नागर शैली ही उत्तर प्रदेशची एक विशिष्ट शैली आहे, त्या शैलीत मंदिर झाले. परिकोटी जे आहे बाजूचा आजचा जो सगळा परिसर, आज आदरणीय पंतप्रधानांनी इतर त्या संरक्षक देवतांचं पूजन त्या ठिकाणी केलं, तो त्या ओऱ्या परिकोटी देखील आज पूर्ण झाला आणि खऱ्या अर्थाने ध्वज लावून त्या ठिकाणी मंदिर परिपूर्ण झालंय. आणि ते भाविकांकरता त्यांना उत्सर्ग नावाचा एक प्रयोग आहे, म्हणजे ते सर्व जाती धर्माच्या लोकांना दर्शनाकरता आम्ही खुलं केलेलं आहे आणि सदर जे मंदिर आहे ते राष्ट्राकरता आम्ही अर्पण करत आहोत, असं त्या ठिकाणी उल्लेख आहे. एक मला गोष्ट त्यातली सांगतो आणि थांबतो की त्या ध्वजाच्या जे कापड आहे त्या कापडाचे जे अनुरेणू आहेत त्या कापडाच्या, तितक्या अनुरेणू प्रतिमा संख्यात्मक जो हा पूजन करतो त्याला ब्रह्मलोक किंवा रामलोक किंवा वैकुंठलोक विष्णुलोक प्राप्त होतो, असं पुण्य सांगितलंय. आणि ते पुण्य आज देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींजींना मिळालंय. धन्य धन्य ते नरेंद्रजी, त्यांच्या हातून प्राणप्रतिष्ठा देखील झाली, भूमिपूजन देखील झालं आणि आज ध्वजपूजन देखील झालेलं आहे. सुधीरदासजी, माझ्या पुढच्या 3 प्रश्नांची उत्तरं पण तुम्ही देऊन टाकलेली आहेत. म्हणजे आणखीन जे काही प्रश्न माझ्या मनामध्ये होते त्या सगळ्यांचीच उत्तरं तुम्ही देऊन टाकलेली आहेत. म्हणजे ध्वज कशाचा बनलेला आहे, त्याच्यावरची प्रतीकं नेमकी काय सांगतात आणि या संदर्भातलं मंदिराची स्थापत्य शैली काय, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं दिलीत. पण ठीक आहे, प्रश्न माझे संपलेले नाहीये, त्यामुळे पुन्हा तुमच्याकडे येईनच. तुषारजी, मला एक सांगा की हे मंदिर पूर्ण, म्हणजे असं काही देशामध्ये आपल्या खूप कमी मंदिरं आहेत का? नाही. रामाची मंदिरं काही कमी आहेत का? नाही. पण अयोध्येतलं राम मंदिर हे तमाम भारतीयांचं स्वप्न बनणं आणि ते आज पूर्ण झाल्यानंतर सगळ्यांना आनंद होणं, हे का आहे? म्हणजे अयोध्येतलं राम मंदिर हे इतकं महत्वाचं काय? म्हणजे त्याला काय फक्त ती लोक चळवळ किंवा त्याच्यासाठी उभारणीसाठी झालेली चळवळ एवढंच महत्वाचं कारण नाहीये, त्याच्या आधीचाही इतिहास आहे त्यासाठी. निश्चितच बघा, आजचा दिवस हा खूप हिंदू समाजासाठी अत्यंत आनंदाचा दिवस याच्या करता आहे कारण हा 500 वर्षाचा संघर्ष आहे. प्रभू श्रीराम हे आपल्या हिंदू समाजाच्या, हिंदू धर्माचं आराध्य दैवत आहे आणि मुघलांनी आपल्यावरती आक्रमण करून आपलं जे आराध्य स्थान आहे त्या भगवंताच्या जन्मस्थानालाच बाधित केलं, त्याच्यावरती अतिक्रमण केलं आणि म्हणून अशा पवित्र स्थानासाठी हिंदू समाजाला संघर्ष करावा लागला, तो दीर्घकाळ करावा लागला. 500 वर्ष आपल्याला चळवळ उभं करावी लागली आणि नंतर सुद्धा ज्या वेळेला मुघल गेले, इंग्रज आले, इंग्रजांनंतर देश स्वतंत्र झाला, पण तत्कालीन राजकीय परिस्थिती सुद्धा काही अनुकूल नव्हती. त्याच्यानंतर सुद्धा हिंदू समाजाने सनदशीर मार्गाने कोर्टामध्ये लढा दिला. मग त्याच्यात सुद्धा आपण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली, म्हणजे स्थानिक कोर्टात निकाल लागला, नंतर उच्च न्यायालयात लागला, नंतर सर्वोच्च न्यायालयात लागला आणि मग सर्वोच्च न्यायालयाने सर्वमान्य असा निर्णय दिल्याच्या नंतर भारतामध्ये जे हिंदू समाजाला अनुकूल असलेलं राजकीय सत्ता आहे किंवा सरकार आहे त्यांनी हा महत्वपूर्ण निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ केली आणि म्हणून प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर हे याची देही याची डोळा आपल्याला बघता आलं. नाहीतर आजवर जितकी माणसं जन्माला आली त्या प्रत्येकाला वाटायचं की राम मंदिराचं स्वप्न हिंदू समाजाचं साकार व्हावं, पण कोणाचंही याची देही आपल्याला ते राम मंदिर बघता येईल का याची शाश्वती कोणीही देऊ शकत नव्हतं. पण मात्र माननीय पंतप्रधान मोदीजींच्या पुढाकारामुळे आपल्याला याची देही याची डोळा हे मंदिर पाहता आलं आणि आज या राम मंदिराची परिपूर्णता होऊन त्याच्यावरती हा धर्मध्वज दिमाखात फडकतोय. मला वाटतं प्रभू श्रीरामांचा आदर्श आणि त्याचबरोबर मोदीजींनी घेतलेला पुढाकार याच्यामुळे प्रभू श्रीराम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या दोघांचीही कीर्ती ही धर्मध्वजा पुढची हजारो वर्ष देश जगभरामध्ये दिमाखात फडकवत राहील. बरं, राम कुलकर्णीजी, खरं तर या मंदिरामध्ये रामलल्लाची जेव्हा प्रतिष्ठापना झाली होती त्यावेळेस शंकराचार्यांनी नाराजी व्यक्त केली होती की मंदिर पूर्ण झालेलं नाहीये, मग प्रतिष्ठापना का करताय. राजकीय नाराजी सुद्धा त्यावेळेस व्यक्त करण्यात आली होती. आज जेव्हा हे मंदिर पूर्ण झालेलं आहे, धर्मध्वजा फडकलेली आहे, ही सगळी नाराजी आध्यात्मिक पातळीवर असलेली, राजकीय पातळीवर असलेली दूर झालीये का? नाही, सुरुवातीला सर्वांना जय श्रीराम.
खरं म्हणजे यात आता आपल्या समोर महंत सुधीरदासजीनं व्यवस्थित मांडणी केली. आमचे सहकारी तुषारजी भोसले साहेबांनी हे पण व्यवस्थित मांडणी केली. मला असं वाटतं की हे फार महान कार्य या आपल्या देशामध्ये आणि अयोध्येमध्ये आज आता मंदिराचं भूमिपूजन असेल, मंदिर राम प्रतिष्ठा असेल, वैदिक शास्त्र कारणानुसार एखादी ती नाराजी नाहीये, पण वैदिक शास्त्रानुसार जी परिपूर्णता लागते, जसं सुधीरदासजी म्हणाले की शास्त्रीय प्रक्रिया पूर्ण झाली म्हणजे आज त्याच्यावर जो धर्मध्वज फडकवला गेला तर ते परिपूर्णता झाली. आणि नाराजी आमच्यामध्ये कुठेही नाराजी नाहीये. मत व्यक्त करणं म्हणजे ती नाराजी असू शकत नाही, पण खऱ्या अर्थाने 140 कोटी जनतेचं जे स्वप्न होतं आणि आज याची देही याची डोळा अयोध्येमध्ये प्रभू राम मंदिरावर धर्मध्वजाची स्थापना होणं आणि त्याचे साक्षीदार याच आपल्या भारत मातेचे सगळे आज या ठिकाणी सुपुत्र 140 कोटी आहेत. आता तुषारजीने सांगितल्याप्रमाणे सगळे शंकराचार्यांनी दिली आहे का मंदिराला आतापर्यंत भेट? भारतातल्या सर्व शंकराचार्यांनी आतापर्यंत राम मंदिराला भेट दिली? नाही, खरं तर प्रत्येकानं दिलीच असेल, मी असा वेगळा असा दावा करू शकत नाही, कारण ती फार मोठी श्रद्धा आहे. साधं रामलल्लाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर मागच्या दीड वर्षामध्ये करोडो भारतीयांनी परदेशातून सुद्धा राम भक्तांनी तिथे भेट दिलेली. मला असं वाटतं की जेवढे शंकराचार्य होऊन गेलेत आणि आहेत त्यांनी तर निश्चितच भेट दिलेली असं. बरं, सुधीरदासजी तुम्हाला माहिती आहे सगळ्या शंकराचार्यांनी भेट दिली आहे? हो, आतापर्यंत फक्त अभिमुक्तेश्वरानंद जे बद्रीपीठाचे शंकराचार्य ते जर सोडले तर बाकी सर्व धर्मपीठाचे वैष्णव आचार्य आमचे जे आहेत ते 4 आचार्य म्हणजे मध्व संप्रदाय, निंबार्काचार्य, वल्लभाचार्य हे त्या ठिकाणी आले. तर 3 शंकराचार्य देखील त्या ठिकाणी दर्शनाला येऊन गेलेत. आणि आमचे जे 52 द्वारे आहेत त्या 52 द्वाराचे सर्व संत महात्मे त्या ठिकाणी क्रमशः दर्शनाला येऊन गेलेत. त्यामुळे सर्व मान्यता आणि धर्माच्या दृष्टीने रामही विग्रवान रूपेण धर्म असं शास्त्राने सांगितलंय. त्या प्रभू रामचंद्राचं पूजन, त्या प्रभू रामचंद्राच्या या 500 वर्षाच्या इतिहासाची एक परिपूर्तता, आज जे संघर्ष झाले साधारणतः 126 लहान मोठ्या लढाया या रामजन्मभूमीच्या मुक्ततेकरता झालेल्या आहेत आणि त्याच्यावरती आज ध्वज चढलाय, त्याच्यावरती आज हे सर्व पूजन घडलेलं आहे. मला असं वाटतं की हा दुग्ध शर्करा योग आहे आणि इथून पुढे जे रामयुग आहे त्याचा आरंभ अयोध्येपासून होतोय. आणि मी स्वतः 90 साली कारसेवक होतो, माझ्या पायाला देखील गोळी लागली. नशीब आमचं असं की जिथे मला गोळी लागली तेच हनुमानगडी आमचं अयोध्येतलं गुरुस्थान माझं झालं. त्याच्यानंतर आम्ही भूमिपूजनाला देखील गेलो. आदरणीय मोदीजी नाशिकला काळाराम मंदिरात आले. त्यांच्या रामजन्मभूमीचा जो मुख्य जो 10 दिवसाचा संकल्प होता तोही आपल्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी सोडला गेला. आदरणीय मोदीजी त्या ठिकाणी पुन्हा पूजेला बसले. तर मला असं वाटतंय की जो काही एक हिंदू व्यापक आंदोलनाचं जे एक स्वरूप आपण 90 सालापासून आदरणीय अशोकजी सिंघलांचे आज आदरणीय मोहन भागवतजींनी नाव घेतलं, स्मरण केलं. आमच्या आखाड्याचे रामचंद्र महाराज परमहंस ज्यांनी वास्तविक पाहता 1946 साली या संदर्भातली केस दाखल केली होती आणि ती केसच नंतर कंटिन्यू पुढे चालू झाली. तर मला असं वाटतं की हजारो लोकांनी याकरता बलिदान दिलंय, याकरता श्रेय केलंय. मी सांगितलं 136 लढाया त्या ठिकाणी झाल्यात. तर मला असं वाटतं की अयोध्या तो एक झाकी है, काशी मथुरा बाकी है. ठीक ठीक. मकरंदजी,
खरं तर या विषयाकडे बघताना फक्त धार्मिक किंवा आध्यात्मिक एवढ्याच दृष्टीनं राम मंदिराकडे पाहता येणार नाही, कारण जसं आता सुधीरदासजींनी सुद्धा उल्लेख केला 1990 पासून देशाच्या राजकारणातला एक महत्त्वाचा मुद्दा हे अयोध्येचं राम मंदिर राहिलेलं आणि त्याच्या संदर्भातल्या सगळ्या प्रक्रिया, मग ते आंदोलन असू देत राम जन्मभूमीसाठी झालेलं किंवा कोर्टातली लढाई असू देत किंवा त्यानंतर मंदिर उभारणीचा झालेला सगळा प्रवास असू देत, हे सगळं भाजपच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी कायम राहिलं. भाजप आणि राम मंदिराचं नातं हे सगळ्यांनी बघितलेलं आहे, पण आज जेव्हा हे राम मंदिर पूर्ण झालेलं आहे त्यावेळेस भाजपसाठी हे नेमकं काय आहे? असं की तुमच्या प्रश्नाचं नेमक्या उत्तराकडे येण्यापूर्वी एक मुद्दा स्पष्ट करतो की मुळातच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मुस्लिम लीग या सगळ्यांची स्थापना होण्यापूर्वी राम मंदिराच्या मुक्तीचा लढा सुरू झाला. स्वातंत्र्य मिळवल्यानंतर खरं म्हणजे हा प्रश्न चिघळत ठेवण्यापेक्षा जर त्याच वेळी सोमनाथाचा जसा जीर्णोद्धार केला तसा जर तो सोडवला असता तर तो त्या अर्थाने पक्षीय राजकारणाचा मुद्दा झाला नसता. ओके, राम जन्मभूमी हा राष्ट्रीय राजकारणाचा मुद्दा आहे का, तर तो असणं स्वाभाविक आहे आणि त्यात काही गैर नाहीये, कारण राष्ट्रीय राजकारणाचे मुद्दे हे भारतात म्हणजे कुठल्याही देशाच्या अस्मितेचे गौरवाचे मुद्दे असतात. 90च्या कालखंडात म्हणजे परत हे सगळे संदर्भ कशा करता सांगतोय तर आपल्याकडे असं झालं की पंतप्रधान राजीव गांधी यांना प्रचंड मोठी बहुमत मिळालेलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने तेव्हा शहाबानू या पीडित महिलेकरता एक जो निकाल दिला होता पोटगी मिळण्याचा, तो निकालाविरुद्ध इथलं मुस्लिम मानस संतापलं. तो त्यांना त्यांच्या शरियामध्ये धर्मामध्ये हस्तक्षेप वाटला. दुर्दैवानी तो जो निकाल होता तो मुस्लिम महिलांच्या सुधारणेकरता आहे अशी मानून जर प्रबोधन केलं असतं तर कदाचित वेगळं चित्र निर्माण झालं असतं. पण तसं न होता संसदेत बहुमताच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलला गेला. मला असं वाटतं की तिथनं ह्या सगळ्या भारतीय जनता पार्टीचा जो त्यातला जो प्रवेश आहे तो तिथनं सुरू होतो. मुळात हे सगळं आंदोलन त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद यांनी पुढाकार घेतला होता. पण हे आंदोलन देशव्यापी का झालं तर विविध प्रकारचे संत, महंत, शंकराचार्य, विविध पीठ, मंदिरं या सगळ्यांनी हे आंदोलन आपलं मांडलं म्हणून ते देशव्यापी झालं. त्यातला विश्व हिंदू परिषदेचा सहभाग हा संघटनात्मक किंवा कॅटलिस्ट स्वरूपाचा होता. परंतु मग मी जसं म्हटलं ना की राजीव गांधी आणि दीर्घकाळ काँग्रेसची सत्ता होती, मग आपली चूक सुधारण्याकरता मंदिराचं कुलूप उघडण्यात आलं. परंतु तोपर्यंत कारण नसताना मतपेटीच्या राजकारणात या सगळ्या आंदोलनाकडे बघितलं गेलं आणि या आंदोलनाला खरं म्हणजे हे आंदोलन कशाच्या विरोधातलं आहे तर हे परकीय सत्तेच्या विरोधातलं असं आंदोलन आहे. परकीय गुलामगिरीची, जुलमाची अशा विरोधातलं आंदोलन. तर त्याला कारण नसताना हिंदू मुसलमान असा रंग देण्यात आला. त्यातून संदर्भ बदलले गेले आणि मग त्यावेळी लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रा काढली. त्या रथयात्रेला बिहारमध्ये अडवलं. आता संदर्भ लक्षात घ्या की बिहारमध्ये नुकत्याच निवडणुका झालेल्या आहेत. या बिहारच्या निवडणुकामध्ये लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाचा अजेंडा काय होता तर आम्ही वक्फ कायदा हा भासणात गुंडाळून टाकू सत्ता मिळाली तर. म्हणजे परत एकदा हिंदू विरोधी मानसिकता जी आहे किंवा हिंदू विरोधी भूमिका घेण्याचा जो प्रकार आहे त्याच्यामुळे 90च्या नंतर भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक राम मंदिराच्या आंदोलनाला पाठबळ मिळत गेलं. हे आंदोलन अधिक व्यापक झालं आणि त्यातून एक वेगळ्या प्रकारचं हिंदू जागरण देशभर झालं. सुडो सेक्युलरिझमची वैचारिक पातळीवरची चर्चा त्याच वेळी लालकृष्ण अडवाणी यांनी देशात काढली आणि मग या सगळ्या आंदोलनाकडे बघण्याचा केवळ भारतातला नाही तर जागतिक दृष्टिकोन बदलला की सर्वसामान्य माणसं एका मंदिराकरता का झगडतायत, तेच जागा, तेच स्थान का हवंय. त्यातून जो मुळांचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला त्यातला एक भाग पक्षीय राजकारण आहे किंवा राष्ट्रीय राजकारणाशी तो जोडला जातो. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीने आणि त्यात चूक काही नाही, राजकीय पक्षांनी संधी घ्यायची असते. भारतीय जनता पार्टीने ती संधी घेतली. बाकीच्या पक्षांना ती संधी होती पण बाकीच्या पक्षांनी केवळ मतपेटीच्या पलीकडे जायचं नाही आणि त्यामुळे मग हिंदू अस्मितेविरुद्ध आपली पोझिशनिंग केली. त्याचा पूर्ण राजकीय फायदा भारतीय जनता पार्टीला मिळाला आणि तो केवळ आज त्यावेळी मिळाला असं नाहीये तर दीर्घकाळ आणि विशेषतः 2003 साली मुख्यमंत्री म्हणजे गुजरातचे मुख्यमंत्री झाले त्यावेळी नरेंद्र मोदी, 2014ला पंतप्रधान झाले. या काळातली त्यांची वक्तव्य, त्यांचे निर्णय, त्यांच्या भूमिका आणि प्रामुख्याने हिंदुत्व आणि हिंदूपण याकरता त्यांनी केलेली व्यापक चर्चा या सगळ्याचा जो एक परिणाम आहे त्याचा एक निश्चित बदल जाणवतोय. आणि म्हणून मी म्हटलं तशी तुम्ही चर्चेला सुरुवात केली, केवळ धार्मिक सांस्कृतिक नाहीये तर एक सामाजिक दृष्ट्या या आंदोलनाचं महत्व होतं आणि त्याचमुळे राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने सुद्धा एक महत्व होतं.
सर्वसामान्य हिंदू माणसाला एक दहशत जुगारायची होती. ती संधी या आंदोलनाने दिली आणि ती संधी जुगारण्याचं नेतृत्व भारतीय जनता पार्टीने केलं. त्यामुळे स्वाभाविक त्याचे फायदे त्यांना मिळालेले दिसतात. आणि हे विश्लेषण करताना तुम्ही अगदी स्पष्टपणे हे मान्य केलं की संधी दिसली आणि राजकीय पक्षानं ती घेतली तर त्यात विशेष काही नाही. त्यामुळे भाजपनं ती संधी दिसली आणि भाजपनं ती संधी घेतली. कदाचित वेगळ्या गोष्टी घडलेल्या असत्या तर इतर कुठल्या राजकीय पक्षाने किंवा इतर कुठल्या संघटनेनी व्यवस्थेने ती संधी घेण्याचा प्रयत्न केला असता. पण हे सगळं होत असताना तुषार भोसलेजी एक आणखीन प्रश्न उपस्थित होतो जी प्रामुख्यानं काँग्रेसची टीका म्हणूयात आपण की त्यांचा आक्षेप म्हणूयात आपण, त्याला आक्षेप हा शब्द वापरूया. काँग्रेसचं असं म्हणणं आहे की या देशातली लोकशाही किंवा या देशातली घटना असं सांगते की या देशाला राजकीय व्यवस्था म्हणून, एक व्यवस्था म्हणून, लोकशाही व्यवस्था म्हणून धर्म कुठेही मान्य नाहीये. आपण धर्मनिरपेक्षतेचं मूल्य जपतो आणि त्यामुळे पंतप्रधानांनी अशा प्रकारे मंदिराचं उद्घाटन करणं किंवा 2 वेळेला एखाद्या मंदिराचं भूमिपूजन करणं, मग तिथे प्राणप्रतिष्ठेसाठी जाणं किंवा आज ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी जाणं हे कितपत योग्य आहे, हे पंतप्रधानांनी करावं का, असा कायम आक्षेप राहिला. म्हणजे 3ही कार्यक्रम झाले त्यावेळेस भाजपचा हा माफ करा काँग्रेसचा हा आक्षेप कायम दिसला. कविताजी, अत्यंत चांगला प्रश्न आपण विचारलाय. बघा, भारताच्या मूळ संविधानामध्येच रामचंद्रांचं छायाचित्र होतं. मूळ संविधानामध्ये ते नंतरच्या काळात काँग्रेस सरकारने हटवलं. आणि जे शब्द आपण वापरतो, आपल्या संविधानाने नेहमीच सर्व धर्म समभाव स्वीकारलेला आहे. पण त्याच्यामध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द इंदिराबाईंनी घुसवलेला आहे. मूळ संविधानामध्ये हा शब्द नाही. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये हा शब्द प्रयोग नाही. आणि मूळ जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे त्याच्यामध्ये रामरायांचा फोटो सुद्धा आहे. त्याच्यामुळे संविधान आहे म्हणजे आज खरं तर काँग्रेसचं कुणीतरी असतं तर आज त्यांनी हा प्रश्न केला, पण असं कुठलं, म्हणजे यातला पुरावा काय आहे तुम्ही जे बोलताय त्याला? मी तेच सांगतोय की आपण मूळ संविधानाची प्रत पाहिली तर त्याच्यामध्ये आपल्याला रामचंद्रांचा फोटो दिसेल. पण मूळ संविधानाची प्रत तीच आहे ना जी संसदेमध्ये ठेवण्यात आलेली आहे. मग तिच्यात फोटो आहे, त्याच्यामध्ये फोटो आहे. मूळ प्रतीमध्ये रामरायांचा फोटो आहे. अनेक चित्र जी अशी आहेत ती काँग्रेसच्या पुढच्या राजवटीमध्ये हटवण्यात आलेली आहेत. आणि म्हणून सांगतो, हिंदू समाजाचा द्वेष करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते सगळ्यात जास्त आता तुम्ही मला एक सांगा की आता जिला आपण संविधानाची मूळ प्रत म्हणून मानतो त्याच्यामध्ये रामरायांचा फोटो आहे असं तुमचं म्हणणं आहे? मी आपल्याला दाखवतो ना, मी आपल्याला ती प्रत सुद्धा शेअर करीन. पण मूळ प्रतीमध्ये जी ओरिजिनल प्रत होती त्या ओरिजिनल प्रतीमध्ये रामरायांचा फोटो होता. पुढच्या सरकारांनी घटना दुरुस्ती करताना ती चित्र हटवण्यात आली आणि त्याच्यात काही शब्द घुसवण्यात आले घटना दुरुस्तीनंतर. मी पुन्हा आपल्याला सांगतो, शिवाजी महाराज होते त्यामध्ये. म्हणजे तुमच्याकडे येते मी. बोला तुषार. कविताजी, आता बघा, काँग्रेसचं सरकार असताना सोनियाबाई किंवा तत्कालीन पंतप्रधान मशिदीत जायचे, चर्चमध्ये जायचे. हे कसं चालायचं? म्हणजे लांगुल चालन एखाद्या विशिष्ट धर्माचं करताना तुम्हाला चालत होतं. तुम्ही मस्जिदीमध्ये जात होतात. जामा मस्जिदीमध्ये सोनियाबाई कायम जायच्या, तत्कालीन पंतप्रधान जायचे, चर्चमध्ये जायचे. आणि आज आमचा देश हिंदूंचा, बहुसंख्य हिंदूंचा देश, की ज्या ठिकाणी हिंदू बहुसंख्य आहेत, हा हिंदूंचा मूळ देश आहे, इथली परंपरा सगळ्यात जुनी आहे. अशा आमच्या पंतप्रधानांनी आमच्या धर्माचा पुनर्वैभव जर आम्हाला प्राप्त करून दिलं, आमची संस्कृती धारण केली, तर त्याच्यात गैर काय? आज इतर राष्ट्रांचे प्रमुख ज्या वेळेला आपल्या देशात येतात, कोणत्याही देशात जातात, त्यावेळेला ते त्यांची धार्मिक प्रतीकं हे सन्मानाने मिरवतात. मग आमच्या पंतप्रधानांनी आमची संस्कृती शिरोधार्य केली तर त्याच्यात गैर वाटण्याचं कारण नाही. काँग्रेस नेहमी हिंदू द्वेष्टी राहिलेली आहे आणि काँग्रेसनी नेहमीच मुसलमानांचं आणि ख्रिश्चनांचं लांगुल चालन केलेलं आहे. पण या देशाला खंबीर पंतप्रधान माननीय मोदीजींच्या रूपाने असे मिळाले की त्यांनी पहिल्यांदा हिंदू म्हणून असल्याचा गौरव मिरवला आणि आमच्या संस्कृती, आमचे प्रतीक, आमची परंपरा यांना पुनर्वैभव प्राप्त करून दिलं. म्हणून हा हिंदू समाज मोदीजींचा सुद्धा आभारी राहील. कारण राजसत्तेला धर्मसत्ता ही नेहमीच शिरोधारी असली पाहिजे आणि ती मोदीजींनी मानली आणि भारतामध्ये हिंदू संस्कृतीचं पुनर्जागरण करून पुनर्स्थापना केली. म्हणून मोदीजींचे आम्ही आभार मानतो. बरं,
राम कुलकर्णीजी, आता तुमच्यासाठी पुढचा प्रश्न असा आहे की मातृसंस्था आहे RSS भाजपची, हे काही नवीन नाहीये आणि भाजप सुद्धा हे मान्य करतं, पण RSSचे प्रमुख आणि पंतप्रधान हे क्वचितच एकत्र दिसतात. यामध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा जेव्हा करण्यात आली तेव्हा सुद्धा मोहन भागवत पंतप्रधानांसोबत होते, आजही मोहन भागवत हे पंतप्रधानांसोबत आहेत. फार क्वचित असे कार्यक्रम असतात की जिथे या दोघं जण एखाद्या कार्यक्रमासाठी एकत्र येतात. रादर नागपूरमध्ये पंतप्रधानांनी भेट दिली, ते सुद्धा भेट देणारे पहिले पंतप्रधान होते आणि त्यांनी आपल्या तिसऱ्या कारकिर्दीमध्ये, पंतप्रधान पदाच्या तिसऱ्या कारकिर्दीमध्ये ही भेट दिली. हे सगळं पाहता म्हणजे पंतप्रधानांनी आणि RSS प्रमुखांनी एकत्र येणं, सरसंघचालकांनी एकत्र येणं, हे काय काय दर्शवतं? म्हणजे हा फक्त या मंदिराच्या पूर्तीचाच कार्यक्रमाबद्दल बघायचं याच्याकडे, की भाजपसाठी हे एक आणखीन वेगळं दर्शक आहे? नाही कविताजी, हे खरंय की माननीय पंतप्रधान आणि संघ सरचालक एकत्र येण्याची एखादी दुसरी क्वचित वेळ आहे. पण मला इथं सांगायला पाहिजे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मार्गदर्शनाखाली जेव्हापासून राम मंदिराचं आंदोलन सुरू झालं आणि हे आंदोलन त्यांनी संघानं एवढं हाती घेतल्यानंतर, संघ हा काही राजकीय पक्ष नाही, संघ एक राष्ट्रहितासाठी, सांस्कृतिक वादासाठी आणि सामाजिक कार्यासाठी म्हणून एक अराजकीय संघटना म्हणून आमची मातृसंस्था आहे, पण ती अराजकीय संघटना आहे. लाठी गोली खाएंगे मंदिर वही बनाएंगे हे नारे जेव्हा संघाच्या काळात घुमत होते, ते संघाच्या मार्गदर्शनाखाली कारसेवा असतील, वेगवेगळे आंदोलन असतील, आणि म्हणून खऱ्या अर्थाने कोटी कोटी, लाखो लाखो, हजारो कारसेवक किंवा संघ कार्यकर्त्यांचं याच्यामधलं फार मोठं योगदान आहे. आणि म्हणून धर्माचं रक्षण करणारी संघटना म्हणजे संघ. आणि अशा या ध्वज या ठिकाणी फडकवत असताना माननीय आत्ताच तुषारजीने सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी पंतप्रधान मोदीजी यांच्या शुभ हस्ते, पण त्या कार्यक्रमाला सरसंघ चालक येणं खरं म्हणजे हे आमच्यासाठी गौरवाची बाब आहे की जे संघाचं स्वप्न होतं, जे संघ कार्यकर्त्यांनी जे स्वप्न पाहिलं, यासाठी अनेकांचे या ठिकाणी बलिदानही झालेले, या ठिकाणी पिढ्यान पिढ्या या राम मंदिराच्या प्रश्नावर या ठिकाणी जनआंदोलन, चळवळ उभा राहिलेली. आणि म्हणून अधिकारवाणीनं आज या ठिकाणी सरसंघ चालकांची उपस्थिती भूमिपूजनापासून असेल, रामलल्ला प्रतिष्ठापना असेल किंवा आज ध्वज फडकवताना असेल, हे एक आमच्यासाठी गौरवशाली आनंदाचा क्षण निश्चितच आहे आणि त्या अनुषंगाने ती उपस्थिती निश्चितच असणं. बरं सुधीरदासजी, मला वाटते मंदिर झालं, तुम्ही मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा झाली तेव्हा सुद्धा गेला होता आणि त्यानंतर सुद्धा अनेकदा गेला असाल. रादर या मंदिराची एकूण निर्मिती असताना वेगवेगळ्या टप्प्यांवर सुद्धा तुमचा सहभाग असणार आहे. पण हे मंदिर होत असताना आजूबाजूची अयोध्या ही खूप मोठ्या प्रमाणावर बदललेली आहे. तुमच्या नजरेतनं जेव्हा तुम्ही अयोध्येकडे पाहता त्यावेळेस अयोध्येमधले कोणकोणते महत्त्वाचे बदल आहेत जे तुमच्या नजरेमध्ये कायम टिकून राहिलेले आहेत हे सगळं होत असताना, या सगळ्या प्रक्रियेमध्ये गेल्या 4-5 वर्षांमध्ये? अयोध्या पूर्वी जर आपण पाहिलं तर अवघे 1.5 लाख वस्ती असलेलं एक शहर वजा गाव होतं. परंतु ज्या वेळेला हा सगळा प्रवास सुरू झाला, विशेषतः योगीजी ज्या वेळेला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी जो कायाकल्प त्या माध्यमातून केला आणि आता प्रत्यक्ष मोदीजींनी त्या ठिकाणी लीड घेऊन अयोध्या इज ए डिव्हाइन कॅपिटल, स्पिरिच्युअलिझमचं जगातलं, माझं तर असं मत आहे की आपण आपल्या कवितातही आपल्याला सांगू इच्छितो की 23 कोटी लोक राम मंदिर बांधल्यानंतर आतापर्यंत दर्शनाला येऊन गेलेत आणि आता तर हा ओघ अत्यंत मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. एक मला मगाशी मुद्दा तुषारजी ज्या वेळेला बोलत होते त्यावेळेला मला बोलायचा होता, तो सांगतो की पूर्ववक्त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की जसं सोमनाथाच्या मंदिराचा प्रश्न सॉल्व्ह केला, सोमनाथाच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळेला आपल्या महाराष्ट्राचे जे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे आचार्य होते आणि माझे आजोबा रामदास महाराज पुजारी यांच्याकडे ब्रह्मत्व नावाची वर्णी होती आणि मुख्य पूजा ही देशाचे राष्ट्रपती यांच्या हस्ते पूजन व्हावं, राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते ते पूजन व्हावं म्हणून ज्या वेळेला ती विनंती मान्य झाली आणि राजेंद्र प्रसाद यांनी तिथे येण्याचं देखील मान्य केलं, तर पंडित नेहरूंनी त्यांना ऍज ए पंतप्रधान म्हणून राष्ट्रपतींना पत्र दिलं की आपण या ठिकाणी
सर्व धर्म समभाव वगैरे अमुक तमुक ज्या गप्पा काँग्रेस मारत असतं त्या पद्धतीचं एक पत्र लिहिलं आणि सांगितलं की मी तुम्हाला देशाचा पंतप्रधान म्हणून विनंती करतो की आपण त्या प्रतिष्ठेला जाऊ नये. म्हणजे मगाशी तुम्ही जे म्हणात तो पंतप्रधान संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तींनी पूजन केलंय, भूमिपूजन केलंय, प्रतिष्ठा केलीय, कलश पूजन केलंय. त्या ठिकाणी राजेंद्र प्रसादांनी सांगितलं की मी एक हिंदू म्हणून त्या ठिकाणी जाणार आणि मग मी जर जाऊ नये अशी तुमची इच्छा असेल तर मी राष्ट्रपती पदाचा राजीनामा देऊन त्या ठिकाणी जाईल. म्हणजे नेहरूंची जी सुरुवात होती किंवा एक जी मेंटॅलिटी होती काँग्रेसची ती आजची नाहीये, ती एवढ्या प्राचीन काळापासून. आणि एक उदाहरण त्यामध्ये ती जी फर्स्ट जी कॉन्स्टिट्यूशनची कॉपी आहे त्यात अजून एक दुसरा मुद्दा, प्रभू रामचंद्रांच्या व्यतिरिक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं पण चित्र त्यामध्ये आहे, गुरु नानकांचं पण चित्र आहे. ही सर्व चित्र त्या ठिकाणी हटवली गेली आणि एक वेगळाच रूप दिलाय. परंतु फर्स्ट जे हँड रिटन कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यामध्ये ही चित्र अनेक्स बिल्डिंग, पार्लमेंटची जी आता नवीन बिल्डिंग झाली आहे त्या अनेक्स बिल्डिंग मध्ये ठेवलंय. ते आपल्याला पाहता देखील येतं आणि ऑनलाईन सुद्धा त्याच्या सगळ्या कॉपीज किंवा ते ऑनलाईन देखील आपल्याला पाहता येतं. तर मला असं वाटतंय की ज्या काँग्रेसने सुप्रीम कोर्टामध्ये हलफनामा ॲफिडेव्हिट दाखल केलं होतं की राम हे कल्पना पुरुष आहेत आणि मगाशी पूर्ववक्त्यांनी सांगितलं की जी शहाबानोची जी केस होती ती केस ज्या वेळेला त्यांनी पार्लमेंटमध्ये उलटवली, तो निर्णय बदलला आणि संपूर्ण हाहाकार माजल्यानंतर हिंदू देखील नाराज झाले. हिंदू नाराज झाले म्हणून राजीव गांधींनी अयोध्येत येऊन टाळा तो जो होता तिथे लावलेला बाबरी मस्जिदीला तो काढण्याचे आदेश दिले. त्यामुळे मुस्लिम देखील नाराज झाले आणि या कचाट्यामध्ये काँग्रेस जी सापडली. तर मला असं वाटतंय की आज तागायत ती त्यातनं बाहेर पडू शकलेली नाहीये आणि प्रभू रामचंद्राचीच ही कृपा या ठिकाणी देशावरती झालीये असं आम्हाला वाटतंय. आणि राष्ट्राच्या, देशाच्या, धर्माच्या, सर्व लोकांच्या, किंबहुना मी पुढे जाऊन असंही म्हणेल विश्वाच्या उन्नती करता हिंदू धर्माचं अशा पद्धतीचं जागरण होणं हे राष्ट्राच्या नव्हे तर वसुधैव कुटुंबकम ही जी आपली कल्पना आहे याच्याकरता हे एक आदर्शवत आहे. आज तुम्ही पहा जगामध्ये सर्वत्र हिंदूंचा बोलबाला सुरू झालाय. आपली सगळी मंडळी ही या स्पिरिच्युअलिझम पार्ट ऑफ व्ह्यू, आपलं जे आचरण आहे, आपलं जे इथिक्स आहे, आपले जे प्रिन्सिपल आहे हे जगात आदर्शवत म्हणून आपली मुलं सगळ्या देशाचं नाव काढते. तर मला त्याच्या मागे असं वाटतंय की हा जो आध्यात्मिकतेचा जो बेस आपल्या सर्व मुलांना आहे, आपल्या सगळ्या व्यक्तींना आहे, आपल्या राष्ट्रातील व्यक्तींना आहे, तर तो आपण जगापुढे आदर्श म्हणून ठेवतोय. आणि त्या आदर्शाचं प्रतीक रामही विग्रवान रूपेण धर्म, प्रभू रामचंद्र भगवान श्रीकृष्ण हे आमचे आदर्श आहेत आणि त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून आम्ही त्या ठिकाणी आचरण करीत आहोत. म्हणून भारत निश्चितच या ठिकाणी विश्वगुरूच्या या मार्गावरती चाललाय असंच मला वाटतं. बर, तुम्ही मगाशी एक मुद्दा म्हटलात काँग्रेसचा, मकरंजी, त्याच्यावर मला वाटतं पण त्या प्रश्नाच्या अगोदर मकरंजी याचं हे सांगा ना तुम्ही, तुम्हाला हे पटतंय का की संविधानाच्या मूळ कॉपीवर रामाचं चित्र होतं, ते म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि इतर सुद्धा चित्र होती, तर ते इतर चित्रांबद्दल त्यांनी सांगितलं नाहीये पण रामाच्या चित्रांबद्दल सांगितलं, होतं का खरंच? म्हणजे हा ठीक आहे तुषारजी, मी आता इथून मी ते कन्फर्म नाही पाहू शकत नाहीये पण मी नंतर तुम्ही मला पाठवा ते मी बघेन. मकरंजी, नाही, उद्या संविधान दिवस आहे, मूळ कॉपी मागवून घ्या, त्याच्यावर ही सगळी चित्र होती. ओके, माझं नाव चुकत नसेल तर नंदलाल बहुतेक ते चित्रकार होते आणि त्यात ती सगळी चित्र होती. आणि परत एकदा आपण जे काही म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी काही घटनेची निर्मिती केलेली आहे ती काही इथल्या संस्कृतीच्या विरोधात जाऊन केलेली पूर्ण भाग या सगळ्या होतो आणि त्याचं प्रतिबिंब संविधानात निश्चितपणे होतं. त्यामुळे ती जी चित्रांची चर्चा होती ती आहे, ती उपलब्धही आहे, ती तुम्हीही बघू शकता. आणि म्हणून म्हटलं की ह्या निमित्ताने उद्या जर आपण ती चर्चा केली तर आणखीन म्हणजे जय महाराष्ट्राचा जो एक चांगली पद्धत आहे, चांगल्या विषयावर चर्चा करून प्रेक्षकांचं प्रबोधन करणं, त्याला आपल्याला पुढे नेता येईल. मला फक्त एवढाच मुद्दा मगाच्या प्रश्नात जोडायचा होता की काँग्रेसने जो आक्षेप घेतला की पंतप्रधान पदाच्या वरच्या व्यक्तींनी जावं की नाही, तर परत एकदा काँग्रेस वारंवार तीच चूक करते. ह्या देशाचा मूड काँग्रेसने लक्षातच घेतलेला नाहीये. हा देश हिंदू बहुल आहे आणि जेव्हा हिंदू बहुल आहे याचा अर्थ असं नाहीये गरजेचं की सगळेच भाजपा अनुकूल आहेत, पण हिंदू बहुल भारतीयांना किंवा हिंदू बहुल देशाला राम मंदिराच्या तिथली निर्मिती, तिथलं ध्वजा उभारणं
हे सगळं आवडतं, त्याला भावतं, त्याचं मूळ जे भावविश्व आहे आणि काँग्रेस नेहमीच या भावविश्वाच्या विरोधात वागत आलेली आहे. त्याच्यामुळे काँग्रेसची ही घसरण आहे. म्हणजे काँग्रेसचा राजकीय प्रवास जो आहे तो त्या घसरणीचा आहे. पण असं म्हणणारी काँग्रेसनी जेव्हा गरज होती तेव्हा आपलं गोत्र सांगितलं, टेम्पल रन केलेलं आहे. त्यामुळे असं जेव्हा लक्षात आलं की आपल्या हातनं हिंदू मुद्दे शोधतायत तेव्हा काहीतरी पॅचवर्क करण्याचाही प्रयत्न केला होता. त्यामुळे प्रश्न भाजप का काँग्रेस नाहीये, प्रश्न असा आहे की देशाचा मूड काय आहे, देशाचं भावविश्व काय आहे, आमची अस्मिता, आमच्या प्रतीक काय आहेत ती समजून घेणं आणि त्याच्याप्रमाणे राजकीय व्यवहार करणं हे गरजेचं होतं. भारतीय जनता पार्टीने ते अधिक चांगल्या पद्धतीने केल्यामुळे आज भारतीय जनता पार्टी 2014 नंतर सलग तिसऱ्यांदा सत्तेत आलेली आहे. दुसरं विशेषतः पंतप्रधान मोदींचं तुम्ही एक लक्षात घ्या. पंतप्रधान मोदी हे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी तेव्हा गुजरातमध्ये सद्भाव दिवस, सद्भाव उपास केले होते आणि त्या उपासाच्या काळात वेगवेगळ्या समाजातली लोक त्यांना भेटायला येत होते. त्यात मुस्लिम समाजाची काही लोक आली होती. विशिष्ट प्रकारची टोपी जी मुसलमान आपल्या डोक्यावर घालतात ती घेऊन आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट ती टोपी नाकारलेली आहे विनम्रपणे. बाकी तुमच्या शुभेच्छा स्वीकारतो आणि त्यांनी त्यावेळी संदेश दिलेला आहे की हिंदू माणूस काय सांगते हा संदेश होता. तोच प्रकार आता नितीश कुमार यांनी बिहारमध्ये केलेला आहे. त्यामुळे असा जो देशातला बदल आहे आणि हा अँटी मुस्लिम बदल नाहीये, मुळात हिंदू स्वतःचा शोध घेतोय आणि ती शोध घेण्याची प्रतीक आहे. त्यातला एक राम मंदिराचा संघर्ष होता आणि त्यामुळे भविष्यातली जी अयोध्या आहे ती केवळ धार्मिक आध्यात्मिक ग्रोथ सेंटर होणार नाहीये, तर भारताच्या सामाजिक उन्नयनाचा आणि एकीकडे जी आपण समता आणि समरसता म्हणतो त्याचं एक केंद्र होणार आहे. याचा मागोवा घेतला पाहिजे आणि त्याचा उपयोग समाज हिताकरता करता येईल का याचाही प्रयत्न राजकीय पक्षांनी केला पाहिजे. म्हणजे त्यांनी 24 तास इलेक्शन मोडमध्ये राहिलं पाहिजे का, तर राहिलं पाहिजे, पण ते राहताना आपल्या व्यवहारातनं समाज स्वास्थ्य टिकवलं जाईल याच्याकरताही पुढाकार घेण्याची गरज आहे. राम मंदिर हा त्यातला एक टप्पा राहू शकतो. बरं, पण ह्या टप्प्यांबद्दल जेव्हा तुम्ही म्हणताय त्यावेळेस मला एक प्रश्न असा पडतो, म्हणजे अर्थात याच्याकडे बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन असू शकतात, पण जेव्हा तुम्ही काँग्रेसबद्दल बोलताय, सुधीरदासजी काँग्रेसबद्दल बोलताय, तर 90 पासून आतापर्यंत 2025 पर्यंतचा विचार केला राम मंदिराच्या उभारणीपर्यंतचा, तर ते वेगवेगळे टप्पे होते. म्हणजे बाबरी मशीद पाडणं, त्यानंतर ही प्रचंड मोठी असणारी एक कोर्टातली लढाई, त्यानंतर ती लढाई जिंकणं आणि मग या मंदिराची स्थापना करणं. याच्या सगळ्या लढाईमध्ये कुठल्या टप्प्यावर तुम्हाला असं वाटलं की काँग्रेसचा जो हा गोंधळ प्रवास होता तो कुठल्या टप्प्यावर जास्त दिसला? काय आपण कोणीच काँग्रेस विरोधात चर्चा करत नाही, डेफिनेटली नाही. म्हणून मी म्हटलं की आपण तुमच्या नजरेने बघूया त्याच्याकडे फक्त, आणि आज एस्पेशली काँग्रेसचं कुणी नाहीये डिफेंड करायला, त्यामुळे आपण फक्त मुळात असं आहे की हे जेव्हा असं आहे की तो सगळा कालखंड जो काँग्रेसचा होता, म्हणजे राजीव गांधी एक मोठं स्वप्न घेऊन परत आले होते आणि एक अतिशय तरुण संगणकातल्या युगातला पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडे बघितलं झालं होतं. त्यामुळे राजीव गांधींना खूप मोठी संधी होती की एक व्यापक भूमिका घेऊन एकीकडे मुस्लिम समाजाला सुधारणा करणं किंवा त्यांना मुख्य प्रवाहात आणणं. म्हणजे अमित दलवाईंनी 60च्या दशकात जो लढा सुरू केला होता तलाकच्या विरोधातला, अशा सगळ्या लढाया काँग्रेसला, कारण संसदेत बहुमत होतं, बहुमताच्या आधारे तुम्ही काही गोष्टी निश्चितपणे करू शकता. तुलनेत त्यावेळची काँग्रेसची संघटना अधिक सशक्त होती, त्याच्यावर काँग्रेसची म्हणजे राजीव गांधींची पकड होती. त्यामुळे एकाच वेळी आपले कार्यकर्ते त्याच्या आधारे समाज प्रबोधन करण्याची संधी होती. त्याऐवजी सतत मतपेटीचं राजकारण, सतत लांबूल चालन आणि एका विशिष्ट भूमिकेतनंच राजकारण करण्याची जी सवय लागली, ते हा जो सगळा बदल घडतोय त्या बदल म्हणजे तसं मी म्हटलं की आज संघ आज शताब्दी वर्ष साजरं करतोय. संघाच्या कार्याची अनुकूलता वाढत होती. म्हणजे काय, ते संघाच्या शाखा वाढणी ही नुसती अनुकूलता नव्हती. संघाने जे वैचारिक मुद्दे मांडले होते ते त्याची समाजात स्वीकृती होती. ती जर स्वीकृती झालीच नसती तर संघाची शताब्दीच साजरी होती. त्यामुळे असं जे समाजातले जे बदल होत आहेत, त्याच वेळी काही वेळा काँग्रेसने आपल्या सोयी करता, पण त्याच वेळी प्रादेशिक अस्मिताही जागा झाल्या होत्या. त्यातनं देशभरात प्रादेशिक पक्षांची स्थापना होत होती. तिथले म्हणून काही प्रश्न निर्माण होत होते. अशा सगळ्याकडे एक मोठा आणि जुना राजकीय पक्ष म्हणून व्यापक दृष्टिकोनातलं किंवा एकात्मिक दृष्टिकोनातलं बघण्याची संधी काँग्रेसला होती. ती टप्प्याटप्प्याने घालवली आणि मग ती प्रत्येक टप्प्यावर घडली. म्हणजे काँग्रेस राम जन्मभूमीतला जो न्यायालयीन लढा होता त्यात काही काँग्रेस पार्टी नव्हती, दोन लढत होते, त्यात काँग्रेसने भूमिका घ्यायची काही गरज नव्हती. असं म्हणजे ती गरज जी होती ती केवळ याच्यातनं आपला राजकीय फायदा होईल हे वाटत राहिलं, पण तो होत नव्हता हे जाणवतही होतं, तरी पण तेच करत राहायचं. बरं, एकदा काय होतं की तुम्ही एका भूमिकेला इतके टोकाचं गेल्यानंतर तिथनं युटर्नही घेता येत नव्हता. काँग्रेसची काही असतात ती अवस्था झाल्यासारखी वाटते. बरं, ठीक आहे. तुषार भोसलेजी, आता भाजप सत्तेमध्ये आल्यानंतर 3 महत्वाच्या गोष्टी मानल्या जात होत्या. एक म्हणजे राम मंदिराची उभारणी करणं,
दुसरं काश्मीरमधला कलम 370 रद्द करणं आणि तिसरं आता समान नागरी कायद्याचं उद्दिष्ट आहे. 2 तर पूर्ण झालेली आहेत, तिसऱ्याकडे आता लक्ष आहे का? निश्चितच तिसऱ्याकडे पण लक्ष आहे आणि विश्वास पण आहे. म्हणजे माननीय पंतप्रधान मोदीजींवर आमचाच काय पण संपूर्ण देशाचा इतका विश्वास आहे, कारण त्यांना कोणता निर्णय कधी घ्यायचा हे अचूक माहिती आहे. त्याच्यामुळे 2 निर्णय त्यांनी पूर्ण केलेत, तिसरा निर्णय सुद्धा ते योग्य वेळी पूर्ण करतील आणि समस्त भारतीयांसाठी भारताच्या विकासासोबतच विरासत सांभाळण्याची जी परंपरा त्यांनी सुरू ठेवली आहे, कारण विकास तर देशाला गरजेचा आहेच, कुठलंही सरकार हे प्राधान्य विकासालाच देतं, पण विकासासोबतच विरासत, संस्कृती सोबतच विकास ही जी सांगड माननीय पंतप्रधान मोदीजींनी घातली आहे ते आजचं खरं वैशिष्ट्य आहे. कारण नुसत्या विकासाच्या गप्पा केल्या आणि आपण विसरलो, स्वधर्म विसरलो, स्वभाषा विसरलो, संस्कृती विसरलो तर त्या विकासाकडे जाऊन काही उपयोग नाहीये. म्हणून मला वाटतं मोदीजींचं हेच वैशिष्ट्य आहे की ते विकास आणि विरासत दोघंही सांभाळतायत आणि निश्चितपणानं समस्त देशाच्या कल्याणासाठी विकासाबरोबरच समान नागरी कायदा सुद्धा ते आणतील, योग्य वेळी आणतील आणि तो योग्य प्रकारे राबवतील. त्यातनं या देशाची पुढची दिशा ठरेल आणि पुढचा सगळा काळ भारत जगावरती राज्य करेल आणि त्याच्यासाठी मैलाचा दगड म्हणून समान नागरी कायदा असेल आणि तो मोदीजीच आणतील याच्यावर आमचा ठाम विश्वास. बरं, तुम्हाला प्रश्न विचारताना राम कुलकर्णींच्या चेहऱ्यावरचे भाव असे होते, हा त्यांना का विचारला? तुम्ही मला विचारायला पाहिजे होता. राम कुलकर्णीजी द्या उत्तर द्या. नाही मान, आमचे सहकारी तुषारजीनं दिलेलं उत्तर सुद्धा योग्य आहे. हे खरंय की माननीय नरेंद्रजी मोदींनी 2014 नंतर या देशाचं नेतृत्व स्वीकारलं आणि तेव्हापासून हा देश सर्व स्तरावर बदलतोय. विकास नावाची ओळख ग्रामीण भागात जाऊन पोहोचली आणि रामराज्याच्या संकल्पना, मला कधी कधी असं वाटतं की एखाद्या कर्तृत्ववान पुरुष नेतृत्व जेव्हा करतो तोही राजाच असतो आणि हे सर्व जे एक शुभ कार्य घडत गेलं म्हणजे रामलल्लाची प्रतिष्ठापना, आज या ठिकाणी धर्मध्वजाची स्थापना असेल, भूमिपूजन असेल, याचाच अर्थ असा आहे की राम राज्य आज खऱ्या अर्थाने या भारतामध्ये नांदत आहे. हे केवळ बोलण्यापुरतं आहे का? नाही. रामराज्याची संकल्पना काय होती, रामराज्य कसं होतं, सबका साथ सबका विकास 2014ला जी घोषणा माननीय पंतप्रधानांनी दिली होती की सबका साथ, आम्ही या देशातील 140 कोटी लोकांचं कल्याण करणार आहे, आम्ही या गोरगरिबांचं कल्याण करणार आहे, शेवटच्या रांगेतल्या माणसाचं कल्याण. पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलं, यांनी जो सिद्धांत मांडला त्या आधारे, आणि म्हणून 80 कोटी आजही गोरगरिबांना अन्नधान्य मोफत देण्याची व्यवस्था आहे, आयुष्यमान व्यवस्था आहे, आरोग्यावर लक्ष आहे, पाणी आहे, रस्ते, वीज आहे, गरिबाच्या मूलभूत गरजा भागवणं पुरवणं, यालाच रामराज्य म्हणतात. आणि मला असं वाटतं की या देशातील 140 कोटी जनता, ठीक आहे, वैचारिक विचारधारेवर काही विरोध वगैरे करत असेल, पण एक मात्र शेवटी मान्यच करते लोक, या देशामध्ये ज्याप्रमाणे इन्फ्रास्ट्रक्चर बदलते, दळणवळणाची साधनं बदलते, या ठिकाणी आज देश प्रगतीच्या दिशेने ज्या पद्धतीने जातो, आणि म्हणून आमचे विरोधक सुद्धा असं म्हणतात की खऱ्या अर्थाने मोदीजींनी करूनच दाखवलं. आणि म्हणून रामराज्य काय हे जर आपण 2014 पासून 2025 पर्यंत जर डोकावून पाहिलं तर रामराज्याची संकल्पना इथे आढळून येते, हे नक्की. बरं, ठीक आहे. सुधीर दासजी, आता खरं असं आहे की रामराज्य आपल्यापैकी कोणी बघितलं नव्हतं ना, कोणी वाचलेलं आहे, आपल्याकडे फक्त काही रेफरन्सेस आहेत पुराणातले. पण जी परिस्थिती आता आपण आजूबाजूला पाहता, फॉरगेट की त्याच्यामध्ये कुठल्या पक्षाचं सरकार आहे किंवा कारण पक्षांची सरकार येतात जातात, ती काय कायमसाठी नसतात, पण जी परिस्थितीमधनं देश जातो आहे, जे आपल्याला भविष्य दिसते, त्याला खरंच रामराज्य म्हणता येईल का? म्हणजे असं आहे, रमन्ते योगिना अस्मिन् रामः, राम शब्दाची जी व्याख्या आणि जे कर्मकृती आलेली आहे त्यावरती आपण वाटचाल करीत आहोत. या रामराज्याच्या सर्व संकल्पना आपण जर एकूण 14 रामायण पाहिली
तर त्या सर्व 14 रामायणामध्ये या संपूर्ण एक एक ज्याला आपण एक रिव्ह्यू म्हणूया, तो रिव्ह्यू त्या ठिकाणी दिसतो. मुळे सरांनी मगाशी फार एक सुंदर उदाहरण त्या ठिकाणी सांगितलं. काँग्रेस आजही सुधारलेली नाही, मी त्याच्यावर येऊन कन्क्लूड करतो. आज सुद्धा त्यांनी स्टेटमेंट केलं की सपाच्या खासदाराला तिथे बोलवलं का नाही. दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीचा एक पक्षाचा मुख्य नेता त्या ठिकाणी म्हणतोय की आम्ही आज देखील या राम मंदिरावरती आक्रमण करून हे मंदिर तोडू आणि तिथे बाबरी मस्जिद बांधू. आम्ही आमच्या वकिलांशी सल्ला घेतलाय आणि त्याच्यावरती केस दाखल करावी, अशा पद्धतीचं काय करता येईल याचाही आम्ही रिव्ह्यू घेतोय. आणि काँग्रेस अशा लोकांना सपोर्ट करतय. तर मला असं वाटतं की देशाची देशकाल संकीर्त असं त्या ठिकाणी शास्त्रांनी सांगितलंय. ते देशकाल संकीर्त काय चाललंय आजही ती लोक सगळी पाहत नाहीत. परंतु आज देशामध्ये जी काही गोरगरिबी आहे त्याचं आज उत्थान होतोय. आज लाखो लोकांना सरकारची योग्य ती मदत मिळते. पैसा त्यांच्या डायरेक्ट अकाउंट्स मध्ये चाललाय. एक रस्त्याचं जाळं गडकरी साहेबांच्या माध्यमातून विणलं जातंय. देश स्वयंभू होऊन संरक्षणापासून सर्व क्षेत्रामध्ये आपण पुढे चालतोय. तर मला असं वाटतंय की ही निश्चितच रामराज्याच्या वाटचालीकडे आपण एक प्रथम पाऊल टाकलेलं आहे निश्चितच. आणि काहीच कालखंडामध्ये निश्चितच भारत हा अत्यंत उज्ज्वल अशा परंपरेचं पालन करणारा आणि विविधतेने नटलेला देश होईल निश्चितच, त्यात मला काही संशय नाही. जेव्हा रामाबद्दल आपण बोलतो तेव्हा राम हा आपण देव म्हणून पाहतो, श्रद्धा म्हणून पाहतो, भक्ती म्हणून पाहतो. पण राम किंवा कुठलीही श्रद्धेचं स्थान हे फक्त तेवढ्यापुरतं मर्यादित नसतं. या पृथ्वी तलावर असणाऱ्या सगळ्यांना सुखानं आनंदानं जगण्याचा आधार देणारं म्हणून एक जी शक्ती आपण पाहतो त्या शक्ती सगळ्या देवांमध्ये सामावलेल्या असतात. आपल्यासाठी राम हे त्याच शक्तीचं एक रूप आहे. जेव्हा आपण म्हणतोय की याच्यावरून राजकारण केलं जातं तर ते दोन्ही बाजूनं असतं आणि खरं तर कुठल्याही देवावरनं राजकारण होऊ नये अशी आपली अपेक्षा असते. आज जेव्हा हे राम मंदिर पूर्ण झालेलं आहे तेव्हा भारतातल्या लाखो जनांना, करोडो जनांना त्याचा आनंद झालेला आहे. पण भारतातल्या त्याच करोडो जनांना आनंदानं जगण्याची पूर्ण मुभा मिळू देत. आपल्या मताप्रमाणे आपल्या स्वातंत्र्यपूर्ण उपभोगण्याची मुभा मिळू देत. असं रामराज्य भारतामध्ये येऊ देत अशी अपेक्षा आपण आजच्या या निमित्तानं करूया. ती आधुनिक रामराज्यातली अपेक्षा असेल आणि ती लवकर पूर्ण व्हावीत अशी प्रार्थना आपण करूयात. आणि आजच्या चर्चेमध्ये आपण सगळेजण सहभागी झालात. राजकीय चर्चा नव्हती, पण एकूण या मंदिराच्या उभारणीच्या निमित्तानं जे काही महत्त्वाचे मुद्दे समोर आले त्याचे पैलू समजून घेण्याचा हा प्रयत्न होता. त्यामध्ये आपण सगळेजण सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. जय धन्यवाद. आणि या विशेष चर्चेमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.